जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमध्ये एका तरुणीनं हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना S3 पार्क हॉटेलमध्ये घडली। या तरुणीचं ऑफिसच्या बॉस सोबत अफेअर होतं, मात्र काही दिवसांपूर्वी त्यांचं ब्रेकअप झालं होतं। यानंतर शेवटचं भेटण्याची इच्छा असल्यानं तो तिला हॉटेलमध्ये सोडून गेला, पण तो परत न आल्यानं तिनं नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केल्याची शहरात चर्चा सुरू आहे। या प्रकरणात पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। सिमरन पाटील असं या तरुणीचं नाव असून ती अंबरनाथच्या ग्लोब बिझनेस पार्कमधील विम्प्रो मॅनेजमेंट कन्सल्टंट्स कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत होती। या कंपनीचा मालक भगवान लोटे याच्यासोबत तिचं 2 वर्ष अफेअर होतं, मात्र 2 महिन्यांपूर्वी त्याचं ब्रेकअप झालं होतं। यानंतर एकदा शेवटचं भेटण्याची इच्छा असल्यानं तो तिला अंबरनाथच्या S3 पार्क हॉटेलमध्ये घेऊन आला आणि तिला सोडून कामासाठी निघून गेला। तो परत येईल याची वाट बघत सिमरनने त्याला अनेक कॉल केले, पण भगवान लोटेने तिचे फोन न उचलल्यानं तिने नैराश्यात गळफास घेत आत्महत्या केल्याची चर्चा शहरात सुरू आहे। यानंतर भगवान लोटे परत आले असता तिने दरवाजा न उघडल्याने त्याने हॉटेल स्टाफच्या मदतीने दरवाजा उघडला असता सिमरन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली। त्यामुळे हॉटेल स्टाफने पोलिसांना पाचारण केलं। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतलाय। तसंच भगवान लोटे यांची रात्री 2:30 वाजेपर्यंत चौकशी केली। दरम्यान या प्रकरणात पोलिसांकडून आरोपीला वाचवलं जात असल्याचा आरोप केला जात असून काय कारवाई होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।